याचे मी हापूस आंबे घेतलेले आहेत. हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. वरची साल मी काढून घेत आहे. आंब्याच्या फोडी बघा मी अशा करून घेतलेल्या आहेत. ह्या 2 आंब्याच्या आहेत. जर तुमच्याकडे जर छोट्या साईजचे आंबे असतील तर तुम्ही 3 घ्या. ह्या आंब्याच्या फोडी मिक्सरमध्ये घालायच्या आहेत. हे मी बारीक वाटून घेणार आहे. आंबा बघा असा मी बारीक एकदम वाटून घेतलेला आहे. मँगो आईस्क्रीम करण्यासाठी 2 कप दूध घेणार आहे. हा 1 कप. हे आपलं नॉर्मल दूध आहे तापून थंड केलेलं. हा दुसरा कप. अर्धा कप साखर. 1 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर आहे ती घालत आहे. पाव कप मिल्क पावडर. पाऊण कप अमूलचं क्रीम आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे. जर आंबा खूपच गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करा. इथे आंबा जास्त गोड नव्हता, थोडासा कमी गोड होता, म्हणून मी इथे अर्धा कप साखर वापरलेली आहे. कस्टर्ड पावडर वापरलेला आहे. तर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. हे मिश्रण गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि हे घट्ट करून घ्यायचं आहे. आता बघा पातळ आहे. आता हे मिश्रण बघा घट्ट व्हायला लागलेलं आहे. अजून याला घट्ट करायचं आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर तळाला ते चिकटून जळण्याची शक्यता असते. हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे बघा. आता मी गॅस बंद करत आहे. हे थंड करून आपल्याला घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर पण हे घट्ट होणार आहे. याच्यामध्ये मी येलो कस्टर्ड पावडर टाकलेली आहे, त्याच्यामुळे याचा रंग येलो आलेला आहे. जर तुमच्याकडे ती कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता आणि केशर किंवा फूड कलरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हे मिश्रण बघा आता थंड झालेलं आहे आणि असं लिक्विड सारखं पाहिजे. जर खूपच घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं दूध टाकून पातळ करू शकता. आणि हे बघा मँगो आईस्क्रीम करण्यासाठी पिकलेलेच आंबे घ्यायचे आहेत, कच्चे आंबे घ्यायचे नाहीये. आणि जर ते आंबट असतील तर तुम्ही साखर वाढवू शकता. आंब्याची प्युरी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता हे थंड झालेलं मिश्रण घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. मिश्रण बघा किती स्मूथ वाटलं गेलं आहे. आंब्याचं मिश्रण मी वाटून घेतलं आणि थोडं टेस्ट केल्यानंतर कळलं की मला साखर कमी वाटते, तर मी पाव कप पिठी साखर घालत आहे. आईस्क्रीम ठेवण्यासाठी इथे मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे. हे जे मिश्रण आहे ते घालायचं आहे. थोडंसं टॅप करायचं आहे. आंब्याचे मी छोटे असे पीस करून घेतलेले आहेत, ते आता याच्यावर घालायचे आहेत. वरून मी थोडेसे पिस्ते घालत आहे. आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल होऊ नयेत म्हणून मी एक पार्चमेंट पेपर आहे तो याच्यावर लावत आहे. हा हलक्या हाताने सगळीकडून असं बसवायचं आहे. त्याच्यावर मी याचं झाकण लावत आहे. आता हे फ्रीजमध्ये मी ओव्हरनाईट किंवा 8 ते 9 तासासाठी ठेवून देणार आहे. मँगो आईस्क्रीम डीप फ्रीझरमध्ये मी 1 दिवस ठेवली होती. आता ते काढून बघत आहे. आता हा पेपर अलगद काढायचा आहे. आईस्क्रीम बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि कलर सुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे. आता ही आईस्क्रीम एका कपमध्ये मी काढत आहे. बघा मँगो आईस्क्रीम किती छान दिसत आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मँगो आईस्क्रीम करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवर्सला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.